ओके, ठीक आहे. तर आपण कुठे होतो? कन्सेप्ट ऑफ एनर्जी म्हणजे ऊर्जा. ऊर्जा बघितलं होतं ना, मी तुम्हाला डेफिनेशन लिहायला सांगितलेली आणि एक लॉ लिहायला सांगितला होता. ओके, लिहिलाय का तुम्ही? ओके, येस, ओके. तर आपण आता एनर्जीचे काय बघणार आहोत? वेगवेगळे टाइप्स बघणार आहोत, वेगवेगळे प्रकार बघणार आहोत, ऊर्जेचे प्रकार. ओके, हा, कोणकोणते आहेत? नाही नाही, आता काही लिहायचं नाहीये. ओके. कोणकोणते प्रकार आहेत? तर पहिला आपण बघणार आहोत मेकॅनिकल एनर्जी आणि इट्स डिफरंट फॉर्म्स. ओके. मेकॅनिकल एनर्जी आणि त्याचे वेगवेगळे आपण फॉर्म बघणार आहोत. ओके, कोणते कोणते फॉर्म असतील बरं? मेकॅनिकल एनर्जी आपण कुठे कुठे बघतो? मेकॅनिकल एनर्जी जेव्हा आपण एखाद्या मोठ्या पार्क मध्ये जातो. येस, पार्क मध्ये जातो आपण. हा, पार्क मध्ये वेगवेगळे राईड्स असतात ना, वेगवेगळे राईड्स असतात, किंवा आपण एक्सकलेटर बघतो. ह्या सगळ्या काय आहेत? तिथे कोणती एनर्जी असते? मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे काहीतरी मेकॅनिक्स बनवलेलं असतं. गाडी गाडी वेगवेगळ्या व्हेकल्स बनवतात, ते कोणती एनर्जी युज करतात? मेकॅनिकल एनर्जी. येस, फॅन ऑल्सो मेकॅनिकल एनर्जी. बरोबर, मशिनरी. सो देअर आर टू मेकॅनिकल एनर्जीज. फर्स्ट वन इज द कायनेटिक एनर्जी आणि सेकंड वन इज द पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे कायनेटिक म्हणजे गतीज ऊर्जा आणि पोटेन्शियल म्हणजे स्थितीत ऊर्जा. ओके, नावातच काय आहे? नावातच गती आहे. बरोबर, नावातच तुमचं काय आहे? गतीज म्हणजे काय? मोशन मध्ये. म्हणजे ती जी ऊर्जा, जी एनर्जी काय असते? मोशन मध्ये असते, त्याला काय बोलतात? कायनेटिक एनर्जी. काय बोलतात? कायनेटिक एनर्जी. बरोबर. ओके, हा बरोबर. येस, हा. मग कायनेटिक एनर्जी कुठे कुठे बघायला भेटते आपल्याला? कायनेटिक एनर्जी कुठे कुठे बघायला भेटेल? कायनेटिक एनर्जी, गतीज ऊर्जा कुठे कुठे बघायला भेटेल? कोण उदाहरण देऊ शकतं का? कोणतं उदाहरण? एखादी गाडी, व्हॅन अ व्हेकल इज रनिंग. येस, कार. येस, कायनेटिक एनर्जी स्पेलिंग. कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा आणि स्पेलिंग रॉंग आहे. हा, कायनेटिक एनर्जीची स्पेलिंग बघा काय आहे इथे. ओके, कायनेटिक एनर्जी म्हणजे गतीज ऊर्जा. गतीज ऊर्जा म्हणजे जी ऊर्जा आपल्याला गती देण्यासाठी वापरतो आपण. हा, जेव्हा एखादी वस्तू काय असते? गतीमध्ये असते, मोशन मध्ये असते. कार जेव्हा चालत असते तेव्हा काय असते ती? तेव्हा काय असते? गतीज ऊर्जा, कायनेटिक एनर्जी. ओके, आधी आपण पोटेन्शियल एनर्जी बघू आणि त्यानंतर आपण कायनेटिक एनर्जी बघू. ओके, कारण पोटेन्शियल एनर्जी पुढे जाऊन कायनेटिक एनर्जी मध्ये ट्रान्सफर होते. तर आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय लक्षात घ्या. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे जी एनर्जी स्टोर्ड होते. जी एनर्जी काय होते? स्टोर्ड. म्हणजे एका जागी जर आपण बेचकी खेचली, बेचकी माहितीये तुम्हाला? किंवा धनुष्यबाण. धनुष्यबाण काय करतो आपण? धनुष्यबाणाची दोरी मागे खेचतो ना. धनुष्यबाण माहितीये? धनुष्यबाण जेव्हा आपण वापरतो तेव्हा काय करतो? त्याची दोरी मागे ओढतो. म्हणजे आपण काय करतो? पहिले जो फोर्स आहे, जी एनर्जी आहे, ती पहिले स्टोअर करतो. बरोबर,
काय करतो एनर्जी स्टोअर करतो आणि मग नंतर काय करतो तिला सोडून देतो. म्हणजे पहिले आपला बाण जो आहे त्याच्याकडे कोणती एनर्जी असणार आहे, जेव्हा आपण ती दोरी खेचणार तेव्हा आपण एनर्जी स्टोअर करून ठेवणार, म्हणजे बाण एकाच जागी उभा आहे, मग तेव्हा त्याच्याकडे कोणती एनर्जी असणार आहे, पोटेन्शियल एनर्जी. आणि ज्या क्षणी आपण तो सोडणार त्या क्षणी तो एनर्जी कशात रूपांतर होणार, तर कायनेटिक एनर्जी मध्ये. कशात रूपांतर होणार, कायनेटिक. म्हणजेच पहिले आपला बाण स्थितीज ऊर्जेत असणार आहे. स्थितीत म्हणजे स्थिर, एवढं लक्षात ठेवा. स्थितीज म्हणजे स्थिर. आपण एखादी काय धनुष्य बाणाची दोरी जेव्हा ओढतो तेव्हा काय होतं, तेव्हा काय होतं धनुष्य बाणाची, तेव्हा कोणती एनर्जी असते, कोणती ऊर्जा असते, जेव्हा आपण खेचतो दोरी खेचतो धनुष्य बाणाची तेव्हा कोणती ऊर्जा असते, स्थितीज का गतीज, येस पोटेन्शियल एनर्जी. आणि जेव्हा आपण सोडतो तेव्हा काय असते, इट कन्वर्ट इनटू कायनेटिक एनर्जी. ओके. गती स्थितीज ऊर्जा ही कशात रूपांतरित होते, पोटेन्शियल एनर्जी मध्ये, स्थितीज गतीज ऊर्जामध्ये. आता इथे दिले बघा, एनर्जी स्टोर्ड इन अ कंप्रेस्ड और स्ट्रेच ऑब्जेक्ट. ओके. म्हणजे पोटेन्शियल एनर्जी कशी तुम्ही डिफाईन कराल, जी एनर्जी काय केली जाते, साठवली जाते. ओके. काय केली जाते, स्थितीज ऊर्जा तुम्ही कशी डिफाईन कराल, पदार्थाच्या विशिष्ट स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते तिला काय म्हणतात, स्थितीज ऊर्जा. म्हणजे एखादा पदार्थ विशिष्ट शेप मध्ये आहे, ओके, हा स्टोअर केली जाते, बरोबर. पण तुम्ही मराठीत कसं लिहिणार, तर एखादा विशिष्ट पदार्थ त्याच्या स्थितीमुळे किंवा स्थानामुळे त्यात जी ऊर्जा सामावलेली असते. येस. ओके. अजून काय काय उदाहरणं येतील, स्प्रिंगचं. इवन दो आपण रबर घेतो, रबर खेचतो ना, रबर स्ट्रेच करतो, बरोबर. रबर स्ट्रेच केल्यानंतर त्याच्यात कुठली एनर्जी हे होते, क्रिएट होते, पोटेन्शियल एनर्जी. आणि ज्या क्षणी आपण तो रबर सोडून देतो ती पोटेन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट होते, कशात कन्वर्ट होते, कायनेटिक एनर्जी. ओके. येस येस. स्प्रिंगला प्रेस केलं तरी पण त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी येईल आणि स्प्रिंगला तुम्ही स्ट्रेच केलं तरी त्याच्यात पोटेन्शियल एनर्जी. आणि ज्या क्षणी तुम्ही सोडाल तेव्हा तो कशात होईल, येस डान स्टोर्ड इन वॉटर. ओके. देन आता इथे दिले ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असेल बरं, गुरुत्वाकर्षण स्थितीज ऊर्जा म्हणजे काय असेल, काय असेल बरं. जेव्हा बघा तुम्ही कॅच कॅच खेळता ना बॉल, बरोबर. जेव्हा हा कॅच कॅच बॉल खेळता तेव्हा काय करता, बॉल एकदम उंच टाकता, बरोबर. मग तो जेव्हा उंच वरती असतो तेव्हा त्याच्याकडे कुठली असते एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा तो हाईट वर असतो, कुठे असतो, हाईट वर. कुठे असतो तो, हाईट वर असतो. इथे दिसतंय तुम्हाला, हाईट वर एखादी गोष्ट असते आणि ती जेव्हा खाली येते तेव्हा काय होतं, तेव्हा काय होतं, पोटेन्शियल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. ओके. येस, समजलं. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, थोडक्यात काय, जे आपण स्टोअर करतो, काय करतो, स्टोअर करतो, इन अ कंप्रेस्ड और इन अ स्ट्रेच. पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितीज ऊर्जा म्हणजे काय, जी ऊर्जा काय झाली असते, पदार्थामध्ये समाविष्ट झालेली असते, सामावलेली असते. ओके. आता एक तुम्हाला रोलर कोस्टर माहितीये, रोलर कोस्टर पार्क मध्ये असतो रोलर कोस्टर. एक मिनिट मी दाखवते, हा थांबा.
दिसतंय? दिसतंय तुम्हाला हे दिसतंय? येस, ह्याला बोलतात रोलर कोस्टर. आता इथे बघा, हा इथे तुम्हाला हाईट दिसतीये, ही हाईट आहे बरोबर. म्हणजे इथे इथे तुम्ही गेल्यानंतर इथे कोणती एनर्जी असणार आहे या वरती? वरती जेव्हा तुम्ही इथून जाल बरोबर, इथून जाल आणि इथे पोचाल वरती, तेव्हा तुमच्याकडे कोणती एनर्जी असेल? पोटॅन्शियल एनर्जी. कोणती एनर्जी असेल? तुम्ही इथून चाललाय बरोबर, आणि इथे गेलात आणि इथे पोचलात या हाईटला. या हाईटला तुमच्याकडे असेल पोटॅन्शियल एनर्जी. ओके. आणि जसं तुम्ही वरून खाली याल तेव्हा तुमची पोटॅन्शियल एनर्जी कशात कन्वर्ट झाली असेल? कशामध्ये कन्वर्ट झाली असेल? कायनेटिक एनर्जी. येस, गुड. येस. आता हे जेव्हा डिझाईन करतात ते असंच डिझाईन करत नाहीत, तर ते काय चेक करतात? इकडे तुमची पोटॅन्शियल एनर्जी आणि पूर्ण कायनेटिक एनर्जी ही सेम असली पाहिजे. म्हणजे त्यानुसार हे हाईट डिसाइड करतात, त्यानुसार त्याची व्हेलॉसिटी किती येईल ते डिसाइड करतात. त्याला बोलतात कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आपण शिकलोय ना, आपण अगोदर शिकलो ना, संवर्धन, ऊर्जेचे संवर्धन बघितलं ना. ऊर्जेचे संवर्धन, एनर्जी कॅन बी ट्रान्सफॉर बट नॉट क्रिएटेड. म्हणजे कन्झर्वेशन करतात, म्हणजे तुमचे पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय असली पाहिजे? सेम असली पाहिजे. ओके. म्हणजे हे जेव्हा रोलर कोस्टर काय करतात, रोलर कोस्टर जेव्हा डिझाईन करतात तेव्हा कशा प्रकारे डिझाईन करतात? तर तुमची पोटॅन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी काय असली पाहिजे? तर सेम असली पाहिजे. काय असली पाहिजे? सेम असली पाहिजे. ओके, समजलं? आता हे इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय असेल? इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी कोण सांगेल का? काय असेल इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी? इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी काय असेल? कोण सांगेल इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी? इलेक्ट्रिक म्हणजे काय? इथे काय दिसते तुम्हाला? ई दिसते, म्हणजे तो काय आहे? चार्ज आहे. काय आहे? चार्ज आहे. काय आहे? चार्ज. बरोबर, हा इलेक्ट्रॉन आहे बरोबर. आता या इलेक्ट्रॉन मध्ये जे चार्ज स्टोर केलेले असतात, हे जे चार्ज स्टोर केलेले असतात त्याला बोलतात इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी. आपण जी बॅटरी वापरतो ना त्यात काय केलेले असतात? चार्जेस स्टोर केलेले असतात ना. आणि जोपर्यंत लाईट असते तोपर्यंत इन्व्हर्टर काय करतो? चार्जेस काय करतो? स्टोर करत राहतो. काय करतो? स्टोर करत राहतो बरोबर. आणि जशी लाईट जाते तशी काय करतो तो? चार्जेस स्टोर केलेले चार्जेस आहेत ते काय करतो तो? सप्लाय करतो इन द फॉर्म ऑफ लाईट, इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिसिटी बरोबर. त्याला काय बोलतात? इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी. येस. ओके, समजलं एवढं? इलेक्ट्रिक पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय? जिथे चार्ज स्टोर केले जातात. ओके, स्टोरिंग द चार्ज. चार्ज साठवले जातात. ओके. पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे स्टोरिंग एनर्जी. मग काय काय स्टोर करतो आपण? एनर्जी स्टोर करतो. इलेक्ट्रिक मध्ये इलेक्ट्रॉन स्टोर करतो. एवढं सिंपल लक्षात ठेवायचं. ओके. आता आपण पुढे जाऊया. आता ट्रान्सफॉर्मेशन ऑफ एनर्जी. जसं आपण लॉ लिहिलाय ना, नियम लिहिलाय संवर्धनाचा. काय संवर्धनाचा नियम लिहिलाय? नियम काय लिहिलाय संवर्धनाचा? संवर्धनाचा नियम काय लिहिलाय? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी कॅनॉट बी एनर्जी
कोण सांगेल का? आपण काय लिहिलंय संवर्धनाचा नियम? लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. एनर्जी, हा येस, नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड. येस, neither be created nor be destroyed. It is converted to one form, to is transformed to one form to another form. बरोबर? ओके. आता काय कॉमन ट्रान्सफॉर्मेशन. आता लास्ट टाइम मध्ये तुम्हाला आठवते का काहीतरी मी तुम्हाला आठवण करायला सांगितलं होतं? काय आठवण करून द्यायला सांगितलेलं? काहीतरी आठवण करून द्यायला सांगितलं होतं तुम्हाला मी. काय काय सांगितलं होतं आठवण करून द्यायला मी? हो, येस, सोलार. येस, सोलार सेल. बरोबर, सोलार एनर्जी. सोलार सेल मध्ये आपण काय कन्वर्जन करतो? काय ट्रान्सफॉर्मेशन होते? कुठल्या एनर्जी मधून कुठल्या एनर्जी मध्ये ट्रान्सफॉर्म होते? सोलार पॅनल मध्ये किंवा सोलार सेल मध्ये कोणती एनर्जी, कोणती ऊर्जा ही कन्वर्ट होते? कुठल्या ऊर्जेमध्ये कन्वर्ट होते? सोलार एनर्जी कन्वर्ट इनटू इलेक्ट्रिक एनर्जी. येस, बरोबर. येस लावण्या, बरोबर आहे. सोलार एनर्जी काय होते? सौर ऊर्जा ही कशात होते? विद्युत ऊर्जेमध्ये काय होते? कन्वर्ट होते. आता तुम्ही जे सोलार पॅनल वापरता, सोलार पॅनल किंवा सोलार सेल, त्याच्यामध्ये इलेमेंट असतो सिलिकॉन. सिलिकॉन ह्याला बोलतात फोटो व्होल्टेक इलेमेंट आहे. जो इलेमेंट काय करतो तर जी सूर्याकडनं एनर्जी येते, लाईट एनर्जी येते, ती काय करतो? ऍब्सॉर्ब करतो. सगळेच इलेमेंट मध्ये ही कॅपॅसिटी नसते टू ऍब्सॉर्ब द, ओके. मग त्या लाईटला बोलतात फोटॉन. काय बोलतात? फोटॉन हा शब्द आहे. लाईटला काय बोलतात? फोटॉन बोलतात. बरोबर. मग ते जे फोटॉन आहेत ते काय करतात? त्या सोलार पॅनल मध्ये जे कोण आहेत? सिलिकॉन आहेत. सिलिकॉनच्या इलेक्ट्रॉनला काय देतात? ते एनर्जी देतात. आणि जसं फोटॉन्स, एक फोटॉन आला तर एक इलेक्ट्रॉन बाहेर पडतो. दोन फोटॉन आले तर दोन इलेक्ट्रॉन काय करतात? बाहेर पडतात. फोटॉन म्हणजे जी सूर्यकिरण येतात ना, सनलाइट येते, त्याचे छोटे छोटे पार्टिकल, त्याला बोलतात फोटॉन. ओके, समजतंय? आणि मग अशा प्रकारे आपल्याला काय भेटतं? तर सोलार एनर्जी ही कशामध्ये कन्वर्ट होते? तर इलेक्ट्रिकल एनर्जी. ओके. आता मला कोणीतरी एक उदाहरण सांगितलेलं की केमिकल एनर्जी हीट एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. त्याचं एक एक्झाम्पल मला कोणीतरी सांगितलं होतं, जे आपण किचन मध्ये वापरतो. किचन मध्ये वापरतो. लायटरचं एक्झाम्पल झालं होतं आपलं. लायटरचं एक्झाम्पल, बरोबर. लायटर काय करतं? लायटर मध्ये असते केमिकल एनर्जी, आणि केमिकल एनर्जी कशात कन्वर्ट होते? तर केमिकल एनर्जी कन्वर्ट होते कशात? कन्वर्ट होते हीट एनर्जी मध्ये. हा, लायटर काय करतो? लायटर मध्ये असते केमिकल, आणि ते केमिकल एनर्जी कन्वर्ट कशात करतं? तर हीट एनर्जी मध्ये. ओके. रासायनिक ऊर्जा ही कशात कन्वर्ट होते? कशात रूपांतरित होते? तर कशात होते? औष्णिक ऊर्जेमध्ये. ओके. एलपीजी गॅस मध्ये काय येईल? इट इज ऑल्सो केमिकल एनर्जी कन्वर्टेड इनटू हीट एनर्जी. ओके. हा, येस. अजून काय काय उदाहरण येतील बरं? अजून एलपीजी गॅस. ओके, ठीक आहे. अजून काय काय उदाहरण येतील? जनरल कन्वर्ट टू इलेक्ट्रिकल एनर्जी. जनरल या जनरेटर. काय काय येईल अजून? पवनचक्की माहितीये तुम्हाला? पवनचक्की. पवनचक्कीत पण काय होतं? पवनचक्कीमध्ये, येस, पवनचक्कीमध्ये काय करतात? विंड एनर्जी असते ना, विंड मिल. येस, विंड मिल. विंड एनर्जी असते, ती कन्वर्ट कशात होते? कशात होते? विंड एनर्जी इज कन्वर्टेड इनटू बॅटरीचं एक्झाम्पल ऑफ. येस येस, बरोबर आहे. पवनचक्की एनर्जी जनरेट करते. मग हा, येस, इलेक्ट्रिकल एनर्जी. विंड एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. येस येस, करेक्ट, बरोबर. अजून काय काय आहेत सांगा बरं? इथे बघा दिलंय, इलेक्ट्रिकल एनर्जी टू साऊंड एनर्जी. तुम्हाला माझा आवाज येतोय ना?
म्हणजे काय आहे? साऊंड एनर्जी आहे ना. मग साऊंड एनर्जी कुठून आली, कशातून कन्वर्ट झाली, मी क्रिएट केली का साऊंड एनर्जी? नाही. इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड टू द साऊंड एनर्जी. बरोबर. नेटवर्क आहे ना, केबल नेटवर्क आहे, वेगवेगळे नेटवर्क आपण जॉईन केलेले आहेत, त्याच्यातून इलेक्ट्रिक एनर्जी जाते आणि ती इलेक्ट्रिक एनर्जी कशामध्ये होते? साऊंड एनर्जी मध्ये. आपण फोनवर बोलू शकतो, बरोबर. लाऊडस्पीकर लावतो आपण. हा येस, जेव्हा आपण लाऊडस्पीकर लावतो, रेडिओ लावतो, टीव्ही लावतो, बरोबर. मग तेव्हा त्याच्यातून कोणती एनर्जी येते? इलेक्ट्रिकल एनर्जी येते आणि ती कन्वर्ट कशात होते? साऊंड एनर्जी मध्ये. बरोबर. अजून अजून काय काय? आपण हे बघितलं की लाईट एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, पण इलेक्ट्रिकल एनर्जी लाईट एनर्जी मध्ये पण कन्वर्ट होते ना. लॅम्प मध्ये, लॅम्प मध्ये काय होतं? लॅम्प मध्ये आपण त्याला इलेक्ट्रिसिटी देतो आणि नंतर आपल्याला लाईट भेटते, म्हणजे उलट आहे ना. सोलार सेल मध्ये आपण लाईट देतो आणि लाईट पासून आपल्याला इलेक्ट्रिसिटी भेटते, आणि लॅम्प मध्ये काय करतो आपण? इलेक्ट्रिसिटी देतो आणि त्याच्यातून आपल्याला काय भेटतं? लाईट भेटते. बरोबर. म्हणजे हे काय आहे? उलट सुलट आहे ना. बरोबर. समजतंय कसा फॉर्म होतात, ट्रान्सफॉर्म होतात एनर्जी. म्हणून सांगितलंय की एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड बट इट इज कन्वर्टेड इनटू वन फॉर्म टू द अदर फॉर्म. ओके. एनर्जी, ऊर्जा ही काय निर्माणही करता येत नाही आणि नष्टही करता येत नाही, ती एका रूपातून दुसऱ्या रूपात काय होते? रूपांतरित होत असते. ओके, समजलं. पुढे जायचं. येस. ओके. आता मी मगाशी सांगितलं लॉज ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. सेम ते फंडामेंटल प्रिन्सिपल काय आहे? तर एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, ओनली ट्रान्सफॉर्म और ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. आणि टोटल एनर्जी इन आयसोलेटेड सिस्टीम रिमेन्स कॉन्स्टंट ओव्हर टाइम. आयसोलेटेड म्हणजे काय मला सांगेल का कोण? आयसोलेटेड हा शब्दाचा अर्थ सांगेल का कोण? कोरोनामध्ये तर आपण खूप वेळा ऐकलं असेल ना, आयसोलेटेड आयसोलेटेड ऐकलं असेल बऱ्याच जणांनी. काय बरं आयसोलेटेड? नो, कोरोनामध्ये नाही ऐकलं कोणी. त्याला आयसोलेटेड ठेवलंय, त्याला आयसोलेटेड केलंय, नाही ऐकलं. ओके, कोणीच नाही ऐकलं. ओके. आयसोलेटेड म्हणजे, हा येस, आयसोलेटेड म्हणजे सपोज आता बाहेर काहीतरी चालू आहे आणि तुम्हाला एकट्यालाच काय केलं? घरामध्ये ठेवलं, बरोबर. तुम्ही बाहेर घरामध्ये काय ठेवलं? तुम्हाला कोंडून ठेवलं सपोज. मग तुम्ही बाहेर जाणार नाही, बाहेरचं काही खाणार पण नाही आणि घरातलं पण काही बाहेर देणार नाही, बरोबर. म्हणजे तुमच्याकडची जी एनर्जी आहे ती तशीच राहिली. तुम्ही कोणाला एनर्जी दिली पण नाही, कोणाकडनं एनर्जी घेतली पण नाही, बरोबर. मग त्या सिस्टीमला काय बोलतात? आयसोलेटेड सिस्टीम. म्हणजे जी काही एनर्जी राहील ती काय राहील? तुमची कॉन्स्टंट राहील. काय राहील? कॉन्स्टंट राहील. कारण एनर्जी तुम्ही कोणाला दिलीच नाहीये आणि एनर्जी कोणाकडनं घेतलीच नाहीये. कारण आयसोलेटेड सिस्टीम आहे ना. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे त्या सिस्टीम मधून काही बाहेरही येऊ शकत नाही आणि काही आतमध्येही जाऊ शकत नाही. येस, सगळ्यांपासून वेगळं राहणं तो एक, हा. पण तुम्ही जेव्हा सायंटिफिक वेनी विचार करता तो जनरल वे झाला. ओके, सगळ्यांपासून वेगळं राहणं. पण जेव्हा तुम्ही सायंटिफिक वेनी विचार करता तेव्हा लक्षात काय घ्यायचं? एखादी सिस्टीम आहे, सपोज तुम्ही काय केलं? आपलं थर्मास असतो, बरोबर. थर्मास आपण का वापरतो? त्याच्यात एखादी गोष्ट जर आपण गरम ठेवली, ओके, जर गोष्ट आपण गरम ठेवली तर ती गरमच राहते आणि एखादी गोष्ट गार ठेवली तर ती गारच राहते, बरोबर. म्हणजे जर गरम ठेवली, हा, तर त्यातली हीट एनर्जी बाहेर पडते का? नाही. मग त्या तशा सिस्टीमला काय बोलायचं? म्हणजे त्यातली हीट सिस्टीम ही बाहेरच्या एन्व्हायरमेंट सोबत शेअरिंग करत नाही आणि बाहेरच्या एन्व्हायरमेंट मधली हीट सुद्धा आतमध्ये घेत नाही, बरोबर. म्हणून आपण थर्मास वापरतो. मग अशा सिस्टीमला काय बोलायचं? आयसोलेटेड सिस्टीम. समजलं. आयसोलेटेड सिस्टीम म्हणजे शेअरिंग होत नाही, म्हणजे कोणतीही एनर्जी ही ट्रान्सफर होत नाही किंवा बाहेरची एनर्जी आतमध्ये घेत नाही.
ओके, समजलं? आता इथे दिलं एनर्जी कॅन चेंज सच एज कायनेटिक टू पोटेन्शियल और वाईस वर्सा. मग अशी आपण बघितलं ना, पोटेन्शियल टू कायनेटिक झालं होतं, कायनेटिक टू पोटेन्शियल झालं होतं, बरोबर. जेव्हा आपण एखाद्या उंचावरून उडी मारतो तेव्हा उंचीवर असतो, तेव्हा आपल्याकडे कुठली एनर्जी असते? पोटेन्शियल कायनेटिक. जेव्हा आपण उंचावर असू तेव्हा स्थितीज असेल का गतीज असेल? उंचावर असतो तेव्हा पोटेन्शियलची स्पेलिंग रॉंग आहे हा. स्थितीज की गतीज? सांगा मला, स्थितीज असते का गतीज असते? बरोबर. हा, आणि मग ती नंतर कशात कन्वर्ट होते? आपण एकदा उडी मारली खाली की मग आपण गतीमध्ये आलो ना, मग कोणती भेटेल आपल्याला? कायनेटिक. ओके, बरोबर. धबधबा धबधबा बघितलो ना, वॉटरफॉल. वॉटरफॉल मध्ये पण किती म्हणजे किती एनर्जी असेल वॉटरफॉल मध्ये? वरती स्टोअर केलेली. वरती जेव्हा उंचावर असतो वॉटरफॉल तेव्हा त्याच्याकडे कोणती असते? पोटेन्शियल एनर्जी. आणि तो जोरात खाली आल्यावर त्याची एनर्जी कशात होते? कायनेटिक एनर्जी मध्ये. ओके, म्हणजे नेचरमध्ये किती किती एक्झाम्पल्स आहेत. तुम्ही जेव्हा एन्व्हायरमेंट मध्ये जाल तेव्हा तुम्हाला या वेनी पण विचार करायचा आहे की कोणती एनर्जी असेल बरं इथे. ओके, म्हणजे तुम्हाला काय होईल? मजा येईल अभ्यास करताना. फक्त नुसता रट्टा मारायचा नाहीये. ओके, अप्लाय पण करायचंय आपल्या डेली लाईफ मध्ये. घरामध्ये शोधायचं कोणती एनर्जी असेल बरं, इकडे कोणती एनर्जी असेल. ओके, समजलं? लॉ ऑफ कन्झर्वेशन तुम्हाला विचारलं तर तुम्हाला काय लिहायचंय? स्टेटमेंट: एनर्जी नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, ओनली ट्रान्सफॉर्म और ट्रान्सफर. ओके, हे तुम्हाला लिहायचं आहे. प्रिन्सिपल. ओके, तर तुम्ही हे टिकमार्क करून ठेवा हा. हे तुम्हाला लिहून काढायचं आहे. ओके, हा. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, प्रिन्सिपल ऑफ लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी. आता फ्री फॉल काय असेल? फ्री फॉल एक राहिलं आपलं, फॉर्म्युला राहिलाय कायनेटिक एनर्जीचा. बरोबर, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला राहिला आपला. तो कसा आला तो आपल्याला बघायचा. ओके, 2 मिनिट. मी तुम्हाला फॉर्म्युला दाखवते तो कसा आलाय. ओके, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे हाफ इंटू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर, हाफ mv स्क्वेअर. हाफ इंटू वस्तुमान इंटू वेगाचा वर्ग. ओके, आता हा फॉर्म्युला आला कसा ते आपण बघूया. सगळ्यांना न्यूटनचा सेकंड लॉ आठवतोय? न्यूटनचा दुसरा नियम तुम्हाला मी सांगितलं होतं की हा फॉर्म्युला लिहायचे तुम्हाला. एफ इज इक्वल्स टू मास इंटू ऍक्सेलरेशन. बरोबर, हा फॉर्म्युला मी सांगितला होता लिहायला. बरोबर, आता त्याच फॉर्म्युलाचा आपल्याला इकडे यूज करायचा आहे. आणि तो फॉर्म्युला यूज करून आपल्याला हे काय भेटेल? फॉर्म्युला कसला? तर कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला भेटेल. ओके, तर इथे नीट लक्ष द्या. आता पहिला फॉर्म्युला काय आपला?
F is equals to दिसतंय सगळ्यांना? दिसतंय सगळ्यांना? ओके. F इज इक्वल्स टू MA. हा आपला फॉर्म्युला होता न्यूटनच्या सेकंड लॉचा, दुसऱ्या नियमाचा. आणि आपण 3 अजून फॉर्म्युले बघितले होते. कोणते फॉर्म्युले बघितलेले? न्यूटन इक्वेशन ऑफ मोशन, गतीचे आपण हे बघितलेले इक्वेशन, बरोबर. त्यात दुसरा जो होता तो आपल्याला काय करायचा आहे, यूज करायचा आहे. S इज इक्वल्स टू UT. आता U आणि T तुम्हाला सांगितलेलं आहे. U म्हणजे काय? इनिशियल व्हेलॉसिटी, बरोबर. AT स्क्वेअर. AT स्क्वेअर. आता तुम्ही इथे लिहिलाय. ओके, AT स्क्वेअर. आता आपल्याला काय करायचंय, समजते? हा, येस. U काय तुमची इनिशियल व्हेलॉसिटी. आता आपण आपली काय ऑब्जेक्ट आपण काय काढतोय, आपली जी इनिशियल व्हेलॉसिटी आहे ती आपल्याला काय करायची आहे, 0 धरायचे. काय धरायचे? 0. कारण 0 पासून आपण सुरुवात केली ना, बरोबर. तर इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला काय कन्सिडर करायचे, काय समजायचे? इनिशियल म्हणजे सुरुवातीचा वेग. ओके, U इज इक्वल्स टू 0. मग आपलं इक्वेशन काय होईल बरं? S इज इक्वल्स टू UT झाला 0. राहिलं काय? फक्त AT स्क्वेअर राहिला, बरोबर. हाफ एटी स्क्वेअर म्हणजे काय राहिलं? फक्त हाफ AT स्क्वेअर राहिला. ओके. आता काय करायचं बरं? आपल्याकडे काय आहे? वर्क साठी फॉर्म्युला आहे. वर्क म्हणजे काय? वर्क का आपण वर्क साठी का करतोय बरं? कोण मला सांगेल की मी वर्क का घेतलंय? आपल्याला तर एनर्जीचा फॉर्म्युला काढायचा आहे. मग मी वर्क का घेतलं? येस, काम. पण का घेतलं? मी तर एनर्जी, आपल्याला कायनेटिक एनर्जी काढायची ना, मग मी वर्क का घेतलं? कारण वर्क म्हणजेच काय आहे, आपली एनर्जी येते. ओके, एनर्जी. येस, एनर्जी म्हणजेच वर्क करतो म्हणजे आपल्याला काय लागते? एनर्जी लागते. म्हणून आपण काय केलं? वर्क डन काढतोय. ओके, कार्य काढतोय. सो W इज इक्वल्स टू आपला फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. मग आता W इज इक्वल्स टू फोर्सच्या जागी आपण टाकणार आहोत MA आणि इंटू S आपल्याला काय भेटलंय? हाफ AT स्क्वेअर, बरोबर. आपल्याला हा फॉर्म्युला भेटलाय. आता काय करणार बरं? आता आपल्याला वापरायचंय न्यूटनच्या गतीचा पहिलं समीकरण, न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. ओके, आता हे एवढं भेटलं आपल्याला. याला आपण ओके, समजते एवढं? W इज इक्वल्स टू मास, मी F च्या जागी MA टाकला आणि S च्या जागी काय भेटलं? हाफ इंटू AT स्क्वेअर. ओके, आता आपल्याला काय करायचंय? न्यूटनच्या पहिल्या नियमाचं समीकरण घ्यायचंय, न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन. ओके, आता न्यूटनचं फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय आहे? तर V इज इक्वल्स टू U प्लस AT, बरोबर. U प्लस AT. V म्हणजे काय? V म्हणजे काय? विच व्हेलॉसिटी? V म्हणजे कोणती व्हेलॉसिटी आहे? फायनल की इनिशियल? V म्हणजे कोणती व्हेलॉसिटी आहे? फायनल की इनिशियल व्हेलॉसिटी आहे V. U म्हणजे येस, नाही, U हा इनिशियल आहे आणि V काय आहे? फायनल व्हेलॉसिटी.
शेवटची वेलॉसिटी. येस, व्ही म्हणजे फायनल आणि यू म्हणजे इनिशियल. ओके. मग आपण यू ला काय ठेवलंय? 0 ठेवलंय ना. यू ला काय ठेवलंय? 0. बरोबर. आपली जी इनिशियल वेलॉसिटी आहे ती 0 आहे, म्हणून व्ही इज इक्वल्स टू काय येईल आन्सर तुमचं? 80. बरोबर. 80 आलं. आता हे इक्वेशन जे आहे, इक्वेशन 1, बरोबर, आणि इथे तुम्हाला इक्वेशन 2 भेटलंय. आता काय दिसतंय तुम्हाला इक्वेशन 1 आणि 2 मध्ये? 1 आणि 2 मध्ये काय भेटतंय? व्ही इज इक्वल्स टू 80 भेटलंय. बरोबर. आणि इथे काय आहे? 80 स्क्वेअर. बरोबर. 80 टी स्क्वेअर आहे. मग ए चा स्क्वेअर कुठून येईल? तर ए इंटू ए. समजतंय? म्हणजे तुमचं इक्वेशन काय होईल बघा. फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2, इक्वेशन 1 आणि 2 वरून आपल्याला काय भेटेल बरं बघा. W इज इक्वल्स टू मास. आता हा जो मी हा पुढे घेते म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. मास, त्यानंतर काय येईल? ए इंटू ए स्क्वेअर झाला आणि टी इंटू टी स्क्वेअर ऑलरेडी आहे आपल्याकडे. बरोबर. म्हणजे काय झालं? दोघांचा पण काय झाला? स्क्वेअर झाला. ओके. म्हणजे 80च्या जागी आपण व्ही टाकू शकतो. 80च्या जागी काय टाकू शकतो? व्ही टाकू शकतो. एम व्ही स्क्वेअर. म्हणजे आपल्याला कसला फॉर्म्युला भेटला? कसला फॉर्म्युला भेटला? कसला फॉर्म्युला भेटला बरं? W इज इक्वल्स टू हाफ एम व्ही स्क्वेअर. म्हणजेच कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? हाफ एम व्ही स्क्वेअर. ओके. जो इथे तुम्हाला दिलेला आहे. दिसतोय? हाफ इंटू मास इंटू वेलॉसिटी स्क्वेअर म्हणजे हाफ एम व्ही स्क्वेअर. युनिट काय येईल बरं? कोण सांगेल का युनिट? युनिट कोण सांगेल का? युनिट कोण सांगेल का? कोणीच बोलत नाहीये. काय येईल युनिट? या फॉर्म्युलावरून मला युनिट सांगा बरं कायनेटिक एनर्जीचं. मासचं युनिट काय आहे? मासचं युनिट काय आहे? मासचं युनिट कशामध्ये मोजतो? मास नाही. मास कशामध्ये मोजतो? आपल्याला भाजी घ्यायला जायची असेल तर कशामध्ये मोजतो आपण? केजी मध्ये मोजतो ना. किलोमीटर मध्ये कसं? मास. हा येस, केजी मध्ये मास मोजतो आपण. हा बरोबर. येस बरोबर. आणि वेलॉसिटी कशात मोजतो? वेलॉसिटीचा युनिट काय आहे? वेलॉसिटी. विसरलात वेलॉसिटीचा युनिट? वेगाचं युनिट काय आहे? वेगाचं युनिट मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड. पण इथे व्ही स्क्वेअर आहे. बरोबर. इथे काय आहे? व्ही स्क्वेअर आहे. म्हणजे इथे काय येईल तुमचं युनिट? मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ओके. हे झालं बाय द फॉर्म्युला. हा, आणि डिरेक्टली तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही जूल लिहू शकता. ओके. हे तुमचं फॉर्म्युला वरून मी तुम्हाला युनिट सांगितलं. एवढं किचकट युनिट आपण लिहित नाही, पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे. ओके, की युनिट कसं फाइंड करतात. हा, डिरेक्टली तुम्ही जूल लिहू शकता, पण तुमच्याकडे फॉर्म्युला आहे तर तुम्ही कसं फाइंड करता? असं फाइंड करायचं. ओके, समजलं? आणि पोटेन्शियल एनर्जीचं कोण मला सांगेल का? हे फॉर्म्युला पोटेन्शियल एनर्जीचा, स्थितीज ऊर्जेचा. कोण सांगेल फॉर्म्युला स्थितीज ऊर्जेचा? कोण सांगेल? आता स्थितीज ऊर्जा आहे, लक्षात घ्या. हा, स्थितीज ऊर्जा म्हणजे हाईट आली, आपण उंचीचा विचार करतो ना. बरोबर. उंचीचा विचार करतो. हा बरोबर. एमजीएच. एमजी म्हणजे काय? एमजी म्हणजे काय? फोर्स. बरोबर. आणि एच म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट.
येस, mgh. आता हा फॉर्म्युला कुठून आला तर लक्षात घ्या, mg जे आहे m इंटू जी, मास इंटू ऍक्सलरेशन, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. जी स्मॉल काढायचा आहे, जी कॅपिटल काढायचा नाही, कारण कॅपिटल जी चं मिनिंग वेगळं आहे आणि स्मॉल जी चं मिनिंग वेगळं आहे. त्यामुळे तुम्ही जेव्हा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला लिहाल तेव्हा नेहमी लक्षात ठेवा की नेहमी कसं लिहाल, mgh. ओके. एम mgh. ओके. नेहमी स्मॉल मध्येच लिहायचंय तुम्हाला, कॅपिटल मध्ये लिहायचं नाही. ओके. हा फॉर्म्युला स्मॉल मध्येच लिहायचा आहे. एम मास, कारण कॅपिटल एम हा मोमेंटम होतो आणि स्मॉल एम हा मास होतो, त्यामुळे स्मॉल माससाठी स्मॉल एमच लिहायचा आहे. जी हा सुद्धा स्मॉलच लिहायचा आहे आणि एच सुद्धा, हाईट ही स्मॉलच लिहायची. ओके, समजलं. mgh. हा, ओके. आता हा जो mg आहे तो तुमची फोर्स आहे आणि h आहे डिस्प्लेसमेंट. म्हणजे दोन्हीसाठी कायनेटिक एनर्जी पण आणि पोटेन्शियल एनर्जी पण, त्याचा फॉर्म्युला कसा तयार झाला तर वर्कचा जो आपण फॉर्म्युला बघितला होता, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, त्याच्यातून हा फॉर्म्युला तयार झालाय. लक्षात घ्या, डायरेक्ट कुठलाही फॉर्म्युला येत नाही. हा, येस. मास इंटू ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन म्हणजे MA आपण लिहितो ना ऍक्सेलरेशन, तर इथे आपण कुठलं घेतलंय, मास जी. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ऍक्सेलरेशन. हा, समजलं. ओके, येस. आणि लास्टची जी कन्सेप्ट आहे फ्री फॉल. ओके, थोडक्यात आपण घेऊ लास्टची कन्सेप्ट फ्री फॉल. एक लास्टची जी आहे, पॉवर नंतर घेऊ आपण. फ्री फॉल ह्याच्याशीच रिलेटेड आहे. फ्री फॉल म्हणजे सेम, तुम्ही एखादी वस्तू जेव्हा उंचावरून टाकता, बरोबर, इथे तुम्ही आहात आणि इथून तुम्ही येताय, हा जो मधला डिस्टन्स आहे तो काय असतो, फ्रीली मूव्ह असतो. आपण मूव्ह कसं होत असतो, फ्रीली मूव्ह होत असतो, त्याला बोलतात फ्री फॉल. काय बोलतात, फ्री फॉल. एखादा ऑब्जेक्ट हाईट वरून खाली येत असेल तर त्या मिडल स्टेज मध्ये जेव्हा तो ऑब्जेक्ट असतो तेव्हा त्याच्यावर कोणाचाही फोर्स नसतो, बरोबर. म्हणून एवढा फास्टली येतो ना, तेव्हा त्याच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सोडला तर आजूबाजूचा कुठलाही फोर्स नसतो, त्याला बोलतात फ्री फॉल. ओके. आता आज तुम्हाला अभ्यास काय करायचा आहे, होमवर्क काय करायचा आहे, कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, पोटेन्शियल एनर्जीची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला. ओके, आणि प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ओके, ह्या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. समजलं. अजून काय आहे आपलं आज झालंय. नाही. ओके, समजलं काय काय करायचंय, काय काय करायचंय तुम्हाला. कायनेटिक एनर्जी डेफिनेशन, कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन. ओके, हा तेच सांगते, कायनेटिक एनर्जीची डेफिनेशन, त्याचा फॉर्म्युला, गतीज ऊर्जाची जी व्याख्या आहे ती लिहायची, त्याचा फॉर्म्युला लिहायचा आहे. परत स्थितीज ऊर्जा म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, त्याची व्याख्या, त्याची डेफिनेशन आणि त्याचा फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे. ओके, आणि प्रिन्सिपल जे होतं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, ते तुम्हाला लिहायचं आहे. कोणतं, मग अशी तुम्हाला मी बॉक्स करून दिलं होतं, हे वाला. ओके, हे वाला तुम्हाला लिहायचं आहे. हे जे प्रिन्सिपल आहे ते लिहायचं आहे. समजलं. ओके, ह्या 3 गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहेत. अजून काय काय न्यू नेक्स्ट लेक्चर मध्ये मला सांगायचं, अजून काय काय तुम्हाला एनर्जीज, वेगवेगळ्या एनर्जीज डिस्कस करा आणि मला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगा. ठीक आहे, कुठल्या एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये ट्रान्सफॉर्म होतात, अजून कुठल्या कुठल्या एनर्जी, छोट्या छोट्या गोष्टी आपल्या घरामध्ये आहेत, त्या सगळ्या लिस्ट आउट करा आणि मला सांगा. ओके,
समजलं? आणि हा जो लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जी आहे, जसं मी सांगितलं की रोलर कोस्टर मध्ये यूज करतात, तसं अजून कुठे कुठे यूज करतो हा लॉ, हा नियम, एनर्जी ऊर्जा संवर्धनाचा नियम अजून कुठे कुठे वापरतात ते मला तुम्ही सांगायचंय. ओके. येस. हा. ओके. ठीक आहे. बाय.